Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आरक्षणाच्या चळवळीत कुठून आलं? मी खरं म्हणजे आता मी समाज जर म्हटलं तर या महापुरुषांच्या नजरेतला समाज, यांच्या विचाराचा समाज म्हणजे समाज मानणारा मी माणूस आहे. मी जातपात मानत नाही, मी एकच जात, माणूस की धर्म असा मानणारा कार्यकर्ता आहे. परंतु ज्या जातीत जन्माला आलो, या जातीच्या वेदना पाहिल्या आणि मग लक्षात आलं की फार अवघड आहे. आमचा इतिहास काय आहे, म्हणजे या देशाचा निर्माता सम्राट चंद्रगुप्त मौर्य, पुढं चालून अर्ध्या अधिक आशिया खंडामध्ये या देशाच्या सीमा विस्तारित करणारे सम्राट अशोक, त्यांचे नातू, त्यांचे आम्ही वंशज आहेत. अटकेपार झेंडे फडकारणाऱ्या मल्हारराव होळकरांचे आम्ही वंशज. या जगात एखाद्या राजालाही जे जमलं नाही ते लोककल्याणकारी राज्य करणाऱ्या जागतिक कीर्तीच्या महाराणी अहिल्याबाई होळकरांचे आम्ही वंशज आहेत. आम्हाला इतिहास फारसा म्हणल्यापेक्षा फार चुकीचा शिकवल्या गेल्या. आमच्या डोळ्यासमोर पटकन येतं की खूप लढी मर्दानी होतो झाशीवाली राणी ती. या झाशीच्या राणीचाही जन्म झालेला नव्हता साहेब. तेव्हा यशवंतराव होळकरांची मुलगी भीमाई होळकर यांनी प्रचंड शौर्य गाजवलं. ते भीमाई होळकरांचे आम्ही वंशज. 18 लढाया इंग्रजांसोबत लढले महाराजा यशवंतराव होळकर, एकही लढाई हारले. ज्यांना या देशाचा नेपोलियन बोनापार्ट म्हटलं गेलं त्या महाराजा यशवंतराव होळकरांचे आम्ही वंशज. एवढा गौरवशाली ज्वाजल्य इतिहास आहे, एवढा दान धर्म पुण्यकर्म करणारे अहिल्याबाईंचे आम्ही लेकरं. आणि आमच्या समाजाची वाताहत फार भयानक आहे. काय वाताहत म्हणजे? मी ज्यावेळेस रिझाईन करून आलो, मी निवडणूक लढलो विधानसभा, आणि मी ते पॉम्पलेट, भोकरदन जालना, मी ते पॉम्पलेट घेऊन ज्यावेळेस लोकांकडे गेलो तर बऱ्याच लोकांना ते पॉम्पलेट वाचता येत नव्हते, म्हणजे अज्ञान. आणि मी पाहिलं वाड्या वस्त्यांवर ते मेंढरांमागं लोक राहतात, त्यांचं राहणीमान जीवनमान शिक्षण नाहीये, प्रचंड अज्ञान. आणि म्हणलं यार हे काय समाजाची अवस्था आहे. आणि मग त्यावेळेस मी या लढ्यातले खरं म्हणजे हा जो लढा आहे हा आजचा नाहीये, हा दीपक बोर्डेचा लढा नाहीये, हा महादेव जानकरांचा लढा नाहीये, हा कोणतेही नेते धनगर समाजाचे असतील हे आत्ताची नावं आपल्याला दिसतात, पण हा लढा सुरू केला खऱ्या अर्थानं बीके कोकरे. त्यांना आम्ही धनगरांचा क्रांती सूर्य म्हणतो, बारामतीतून. हे केमिकल इंजिनियर, हे फार हुशार माणूस. जर म्हणजे आपल्या भाषेत जर म्हणायचं, त्यांनी जर ठरवलं असतं माझा परिवार कुटुंब काहीतरी उद्योगधंदे करायचे तर ते आजच्या अब्जात दिसरायले असते. पण त्यांच्या लक्षात ज्यावेळेस आलं त्यांनी जीवन वाहून घेतलं आणि हा लढा उभा केला. हा बीके कोकरे साहेबांचा लढा सुरू केला. आणि मग हे सगळे माझ्या वाचण्यात आले की अरे हे धनगरांचं असं आहे. आणि मग मी या आंदोलनामध्ये म्हटलं की आपण याच्यात असलं पाहिजे. ऑलरेडी आरक्षण आहे ना, मग तुम्हाला असं का वाटलं की हा लढा आता पुरत जाऊन काय एसटीच्या आरक्षणापर्यंत निघून गेलं? आरक्षण साहेब, धनगरासारखी दुर्दैवी जमात या देशात नसेल, मी जबाबदारीनं बोलतो, राज्यात नाही. आम्हाला या राज्यात NTCचं आरक्षण आहे, केंद्राच्या याच्यामध्ये आम्ही OBC आहोत आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये ST मध्ये आहोत. म्हणजे आमचं मूळ जे आपण म्हणतो ना हा देश संविधानावर चालतो, मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो की संविधानावर हा देश चालतच नाही, संविधानाची अंमलबजावणीच नाही. संविधानाला जे अपेक्षित आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, दर्जा आणि संधीची समानता कुठे आहे? काहीच नाहीये. म्हणजे आज जर आपण पाहिलं या देशामध्ये आपण म्हणतो तेच तर मराठा समुदाय पण म्हणतो, तेच OBC समुदाय पण म्हणतो, तेच धनगर समुदाय म्हणतोय, तेच बंजारा समुदाय म्हणतोय. प्रत्येक समुदाय म्हणजे या देशातला प्रत्येक समुदाय म्हणतोय की काय समान संधी नाही. खरं आहे साहेब. मला सांगा, आपण जनरली ग्रामीण भागात किंवा एका परिवारात जगणारे आपण लोक आहेत. एका बापाला जर 4 मुलं असतील आई वडील म्हणून, तर ते 4 मुलामध्ये कुठलीही गोष्ट वाटताना समसमान वाटत असतात. हा, त्यात थोडा फरक होतो की एखादा जर कमजोर असेल, समजा एक भाऊ नोकरीला आहे आणि दुसरा नोकरीला नाही, तर त्याच्यात संपत्ती त्याच्यात वाट्यामध्ये थोडाफार फरक होईल. जमीन वाटताना आपण करतो की एखादी बागायती जमीन आहे, पाण्याची जमीन आहे, चांगली जमीन आहे, त्याला थोडी कमी, याला कोरडवाहू शिल्लक. नाही, हा मुद्दा तर आहे, ते सर्वांना माहिती आहे की त्याच्यामध्ये काय फरक आहे. पण मुद्दा असा आहे की बघा, तुम्ही हा काही पहिल्यांदा नाही, 2014च्या आधी सरकारनं सांगितलेलं होतं, म्हणजे आत्ताचं सरकार त्याला विरोधात होतं, त्याला सांगितलं होतं, जानकरांनी आंदोलन केलं, उपोषण केलं बारामती, ते म्हणजे पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ. त्यानंतर ते दिलं गेलं नाही. त्यानंतर मग पडळकरांनी उत्तमराव जानकरांचं सुरू झालं, मग पडळकर आमदार झाले, मधल्या काळामध्ये जानकर पण आमदार झाले. ते आता आरक्षणाबद्दल काही फार बोलत नाही. आता ते गेले, आता तुमचा लढा उभा राहिलेला आहे. असं धनगर समुदायातल्या तरुणांनी किंवा जी लोक पाहतात त्यांना असं दिसतंय की नेते येतात, लढा उभा करतात, आमदार होतात किंवा मंत्री होतात किंवा स्वतःचा त्यांचा उत्कर्ष होतो, पुढे काय होत नाही या लढ्याचं. खरं आहे साहेब. आणि हे वास्तव आहे. समाज प्रामाणिकपणे तनमन धनानं या लढ्यामध्ये उतरतो, कारण हा लढा जीवन मरणाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि पदं मिळाले की लोक शांत होतात, कारण आता ते पक्षात जाताना कुठल्याही पक्षात गेलं की स्वतःची विचारधारा किंवा स्वतःचं स्वातंत्र्य पाहिजे तितकं राहत नाही, हे वास्तव आहे. म्हणून
हा लढा प्रत्येक वेळेस माझ्यासारखा किंवा कोणीतरी नवीन येतो आणि समाज फसतो, पण कधीतरी एखादा माणूस चांगला येतो आणि प्रामाणिकपणे काम करतो आणि लढा विजयी होतो. मी प्रामाणिकपणे, कारण नोकरी सोडून सगळं सोडून संसार आयुष्य समर्पित समाजासाठी केलंय आणि हा प्रामाणिक लढा लढतोय. म्हणून तुम्ही जे म्हटले की आता अलीकडच्या काळात तुमचं नाव ऐकायला आलं, तर हे अलीकडच्या काळात नाही, गेल्या 10-12 वर्षात किंवा नोकरीच्या काळात सुद्धा माझं वागणूक, माझं जे काय असेल कर्म आणि ह्या 10-12 वर्षामध्ये जे केलं, लोकांना एक विश्वास निर्माण झाला की हो, हा माणूस प्रामाणिकपणे लढू शकतो आणि आपण याला साथ दिली पाहिजे. म्हणून साहेब, या राज्यातला नाही, माझ्या डोक्यात फक्त राज्यातला धनगर जागा करणं होतं. आज देशातला धनगर जागा झालाय. संपूर्ण देशात जालन्याचे आमचे व्हिडिओ पसरलेत आणि एक क्रांतीची मोठी लाट धनगरामध्ये आली. या राज्यात 2.5-3 कोटी धनगर आहेत. देशात र आणि ड मध्ये फरक आहे. हा, आम्ही 47 जातींची यादी एसटीची, त्याच्यामध्ये 36 नंबरला आहोत आणि 36 नंबरला धनगर आहेत. मुळात जी जात या राज्यात, देशात, जगात अस्तित्वात नाही, या जातीला आरक्षण मिळत नाही. आणि आम्ही, हा आमचा समावेशाचा विषय नाही. आपण सुरुवातीलाच बोललात, मी आपले म्हणजे माफी मागत सांगतो की हे मीडिया असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जे म्हणतात समावेश, आमची समावेशाची मागणी नाही. समावेशासाठी तुम्हाला आयोग नेमायला लागेल, समिती नेमायला लागेल, तपास करावा लागेल. पासून जे लोक नाही, समावेश नाहीच. आमचं म्हणणं जे ऑलरेडी आहे, समावेश म्हणजे झालेला आहे. 36 नंबर ते आमच्यापासून लपून ठेवलंय, आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलंय. धनगर आणि धनगरचा फरक करून, जसं मी सांगतोय की आता मी मराठवाड्यातून येतो, जालन्याला लागून आमचा परभणी जिल्हा आहे. तिथं रेल्वे स्टेशन आहे गंगाखेड. तिथं जर तुम्ही गेले तर इंग्लिशमध्ये गंगाखेड म्हणजे आर आहे शेवटी, आणि मराठीत वाचलं तर ते गंगाखेड आहे. हिंदी भाषिक पट्ट्यात जर आपण गेलो, ते प्रत्येक शब्द लिहिताना इंग्लिशमध्ये आर लिहितात आणि हिंदीमध्ये ड लिहितात. मग ते बँक ऑफ बडोदा असो, धनखड असो, धनगड असो. तर हे जे संविधान लिहिणं असो किंवा ज्या दिल्लीतून ज्या गोष्टी चालतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, या सगळ्या हिंदी भाषिक लोक बऱ्यापैकी याच्यात लिहिणारे वाचणारे आहेत. तर त्यांनी हे धनगड केलंय. मी तेच म्हणतोय ना, जर जी जात अस्तित्वात रच आहे ना, मग नाही तर ते कोणते, जसं आपण जर पाहिलं की आता धनगड नावाचा समुदाय आहे का देशामध्ये? देशात नाही साहेब. आमच्या आरक्षण तुम्ही म्हणताय 36 नंबरचं, ते धनगडांनी कोणी घेतलेलं आरक्षण तुम्हाला माहिती आहे देशामध्ये? घेतलंच नाही ना. एक आमची केस होती कोर्टामध्ये, त्या केसमध्ये शेवटच्या टप्प्यात निकाल आला आणि या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं 3 ऍफिडेव्हिट दिलेत. राज्य सरकार ऍफिडेव्हिट देतंय की या राज्यात धनगर जमात अस्तित्वात नाही. जे आहे ते धनगर हे राज्य सरकार म्हणतंय अस्तित्वात नाही. आमच्या दुर्दैवानं कोर्टात केस शेवटच्या टप्प्यात आली, निकाल आला आणि 6 दाखले आमचे संभाजीनगरचे एक बाबरा नावातल्या गावातले फुलंब्री तालुक्यातले पुढे आले, ते व्हॅलिडिटी झालेले होते धनगरचे. आम्ही तिथे गेलो, त्या भावांशी बोललो, त्यांनी स्वतः ऍफिडेव्हिट दिलं की आमच्या आजोबानं काय केलं आम्हाला माहित नाही, पण आम्ही धनगर आहेत, कारण त्यांचे नातेवाईक आमचे पाहुणेच आहेत. ते त्यांनी लिहून दिलं की आम्ही धनगर नाही, धनगर आहेत. आता ते रद्दही झाले. नंतर तिथेही आम्ही एक 8 दिवस संभाजीनगरला संघर्ष केला, ते रद्द झाले. बरं, ते असले तरी ते धनगरच होते, त्यांनी ते ऍफिडेव्हिट दिलंय. म्हणजे धनगर इथं नाहीच आहे. म्हणजे मी तेच म्हणतोय ना, जे बीके कोकरे साहेबांनी लढा सुरू केल्यापासून दीपक बोराडे देत नाही. तुम्हाला काय वाटतंय सरकार? मग जे तुम्हाला माहिती आहे, जे तुम्हाला कळतंय, जे हिंदी भाषिक तुम्ही म्हणताय की आर आणि डी याच्यातला किंवा र आणि ड मधला फरक आहे, जे तुम्हाला कळतंय, जे सामान्य लोकांना कळतंय, सरकारला पण कळायला पाहिजे. सरकार का देत नाही? आमचं दुर्दैव आहे साहेब. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी साहेब ज्यावेळेस या राज्यात आले पंढरपूरला, खांद्यावर धनगरी घोंगडं घेऊन ढोल वाजवून त्यांनी हा नारा दिला होता की धनगरांचा मतापुरता वापर होतो, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचं आरक्षण देतो. त्यानंतर आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंढरपूरला आले, पांडुरंगाच्या पंढरीमध्ये. त्यांनी सुद्धा घोंगडं खांद्यावर घेतलं, ढोल वाजवले आणि त्यांचं तर भाषण आहे साहेब. अटल बिहारींचं भाषण मी ऐकलं नाही, म्हणजे आता नाही माझ्याकडे, पण मोदीजींचं आहे. ते म्हणले शरद पवार ने धनगर समाज को वादा किया था कि नहीं किया था, सोनिया गांधी ने वादा किया था नहीं किया था, धनगर भाई आप बताओ आपको फसाया की नहीं फसाया, आपका मतों के लिए यूज किया की नहीं किया. हे त्यांचं गाजलेलं भाषण आहे. ते सुद्धा म्हणले की तुमच्यावर अन्याय झाला, आम्ही तुम्हाला देतो. बरं, हे कमी होतं. देवेंद्र फडणवीस त्याच्या पुढे जाऊन बारामतीला म्हणले, तुम्ही जे म्हटलं माझ्यासारखे 9 बांधव उपोषण करत होते, लाखो जनसमुदायासमोर म्हटले की धनगरांचा वापर मतापुरता आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केलाय, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. पण दुर्दैव साहेब आमचं असं आहे की तुम्ही जे म्हटले की नेते मंडळी, मला दोष नाही द्यायचा आहे, पण समाज ज्याच्या मागे जातो, जे नेतृत्व आहे, नेतृत्व जर खमके असलं, स्ट्रॉंग असलं, कुणालाही भीक न घालणारं असलं तर बदल होतो. दुर्दैवानं आदिवासी समुदायाचे जे आमचे आमदार खासदार असतील, आजी माजी नेते असतील, हे लोक सरकारवर दबाव आणतात की आमच्यात नाही पाहिजे धनगर. आमचे लोक तो दबाव आणत नाही. म्हणजे सरकार, आदिवासी समुदायाच्या दबावामुळे तुम्हाला तुमचा हक्क मिळत नाही तुमचं म्हणणं आहे? तेच आहे.
मूळ दिसतंय ते, पण याच्या मागचे आणखी काही वेगळे कारण आहेत. काय कारण पण हे जे दिसतंय हे पहिले हे. दुसरं त्याचं कारण असं आहे की ते धनगर समाज जर एसटी आरक्षणात आला साहेब, तर या महाराष्ट्रात असे 25+ मतदारसंघ आहे की जिथं लाखाच्या घरात मतदान धनगरांचं आहे. हे जर आरक्षित झाले तर तिथले नेते कुठे जातील? म्हणजे आम्हाला दुहेरी दिसायला शत्रू एक दिसतो आदिवासी. मी आदिवासींना दोषच देत नाही साहेब. मी तर त्यांना म्हणतो, आपल्याही माध्यमातून मी विनंती करतो फडणवीस साहेबांना की त्यांनी सगळ्यांना बसवलं पाहिजे. मुळात फडणवीस साहेबांना मी खरंच विनंती करतो, ते पालकाच्या भूमिकेत आहेत. हे राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आहे. आज जे समाज एकमेकासमोर उभे राहिले, आज एकमेकांचे दुश्मन झाले, गावगाड्यात फार बिकट परिस्थिती आहे साहेब. आपण कल्पना करू शकत नाही. मला आठवतं, मी लहान होतो, आमच्या गावात जर लग्न झालं, म्हणजे सुखदुःख कुणाची मौत असली, कोण माणूस कोणत्या समाजाचा आहे त्या कार्यात ओळखू येत नव्हता. इतके लोक एकमेकाशी जीवाभावानं राहायचे, आजही राहतात. पण आता परिस्थिती आहे जरी साहेब, नमस्कार करताना रामराम म्हणताना सुद्धा लोक जात पाहायला लागले. का बरं? इतका विद्वेष आज झाला. हे समाज एकमेकापुढे आले ना. मराठा समाज आरक्षण मागतोय, ओबीसी त्यांच्या विरोधात आला. धनगर मराठा वाद लावायचं चाललंय, धनगर आदिवासी वाद लावायचं चाललंय, हिंदू मुस्लिम वाद लावायचं चाललंय. गावात कुठं कोणाचा वादच नाहीये. फडणवीस साहेबांनी या सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे. राज्यकर्ते साहेब स्पष्ट शब्दात बोलायचं तर सरकार सोडवतं नाही प्रश्न, त्यांनी सगळ्यांना बसवायला पाहिजे. या बसा, सांगा तुमचा प्रश्न काय आहे, तुमचा काय आहे, सत्य काय आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. प्रश्न सुटतात, सोडवले जाऊ शकतात, पण यांना सोडवायचेच नाहीयेत.